वाचन चळवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये गंभीरपणे उभी करते. कारण आपल्याला असं लक्षात आलं की बाकी कितीही आपण गोष्टी केल्या पण जोपर्यंत माणूस विचार करायला म्हणजे विचार करणारा माणूस जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत गोष्टीमध्ये हस्तक्षेप खऱ्या अर्थानं बदल होणार नाही. तर त्या दृष्टीने आपण एकतर बेसिकली ग्राउंडला वाचन चळवळ चांगली सशक्त उभी राहिली पाहिजे आणि जगभरातलं जे ज्ञान आहे ते मराठीत आणणं. तसं आपण काम सुरू केलं आणि ट्रान्सलेशन्स आपण उपलब्ध केले. आता एक विषय सांगतो मला उदाहरणार्थ आपल्याला की लहान मुलांच्या डेव्हलपमेंटबद्दल आपल्याकडे जे ज्ञान आहे ते जवळपास कालबाह्य झालेले. अगदी बरोबर. मग जगभरामध्ये लहान मुलांच्या मेंदूपासून तर वाढी बाबतीत खूप रिसर्च झाले. हो. मग ते जे झालेले रिसर्च आहेत ते पालकांपर्यंत आलेले नाही. सो ही जी डेव्हलपमेंट आपण करतोय मुलांची त्याच्यामध्ये अनेक चुका अनेक अनसायंटिफिक गोष्टी आणि मग अशा दृष्टीने नवज्ञान जगभरातलं मराठीत आणणं आणि ते पालकांपर्यंत पोहोचवणं. पण हे आपण प्रोफेशनलीच करतो म्हणजे वाचन चळवळ प्रकाशन असं ते एका ते गुंतून आपण ते करतोय. यात प्रोफेशनली म्हणजे की आपल्याला जर हे टिकवायचं असेल लॉंग टर्ममध्ये तर त्याची एक व्यवस्था उभी करायला लागेल. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. नाही म्हणजे उदाहरणार्थ आता लातूरमध्ये आम्ही ते सुरू केलं. पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी त्याचा वापर केला पण आम्हाला तिथे एक बुक गॅलरी उभी करायला लागली. अच्छा. व्यवस्था लागली. लोकांनी यायचं कुठे ते घ्यायला आणि सगळं सर्क्युलेशन करायला. तर आमच्या असं लक्षात आलं एक विद्यार्थी माझा विद्यार्थी त्यांनीच ते सुरू केलं. अच्छा. आणि जवळजवळ त्यांनी 1-1.5 कोटीची उलाढाल केली 2 वर्षामध्ये. अच्छा. 2-3 वर्षामध्ये चांगलं त्यांनी पुस्तकाचं सर्क्युलेशन वाढवलं आणि सगळे चांगली वैचारिक पुस्तकं उदाहरणार्थ MBTची पुस्तकं आहेत, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, असे अगणित. मग शिक्षक विद्यार्थी पालक या सगळ्यांना आपण त्याच्यात कव्हर केलं. जवळजवळ लहान मुलांच्या वरती आपण 3000 पुस्तकांची यादी तयार केली. गोष्टींची पुस्तकं महत्वाची म्हणजे लहान भोगताना एक तरी गोष्ट मुलाला सांगायला पाहिजे. बरोबर. तर हे कल्चर आपल्याला परत रिबिल्ड करायला लागलं. पण माणसं तर नाही आपल्याकडे. मग ही पुस्तकं थ्रू आपण ती गरज भागवू शकतो. तर अशी जवळजवळ 3000 पुस्तकांची आपण यादी तयार केली. तर तेही काम आपल्याला हळूहळू करायचं पण त्यासाठी माणसं लागतात, त्यासाठी लोक लागतील, त्याचं महत्त्व पटणारे पण लोक लागतील आणि याच्यातनं फार अशी प्रसिद्धी आणि फार पैसे असं काही मिळणार पण नाही. कारण शेवटी हे काम खूप म्हणजे काय म्हणतात ना खूप महत्त्वाचं आणि लोकांसाठी उपयोगाचं असणार आहे. तर त्या दृष्टीने मी लातूरमध्ये सुरू केलं. शाळांमध्ये जातो, पालक मेळावे असतात त्या शाळेचे त्यांची काय. मला नेमकं हेच पालक शब्द वापरणं बरोबर होतं. आणि माझं कॉन्सेप्ट असे आहे की तुम्ही जे मुलांची वाचन संस्कृतीचा जो विषय घेतला तो चांगलाच आहे. तो प्रश्न तो फंडामेंटल आहे समजा. पण तुम्हाला असं कधी वाटत नाही का की पहिले पालकाचं प्रशिक्षण व्हायला किंवा पालकच दुरुस्त व्हायला पाहिजे, पालकांच्या कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे की याची गरज काय मुलांना. अगदी बरोबर. म्हणूनच आपण काय केलंय ज्या पालक मिटिंग असतात शाळेमध्ये पालक मेळावे घेतात, पालक मिटिंग घेतात. आता मी सुद्धा पालक आहे. मला काय लक्षात आलं ते वर्षभर काय घडणार आहे आणि काय होणार आहे काय केलं पाहिजे एवढंच सांगतात. पण पालकत्व काय असायला पाहिजे, मूल काय आहे, त्याच्याशी तुमचं काय इंटरॅक्शन असायला पाहिजे, त्याची डेव्हलपमेंट कशी करता येऊ शकते, याच्याबद्दलची रिसर्च काय, हा जो डायलॉग पाहिजे तो डायलॉग कोणत्या शाळेमध्ये नाही. हा तर फक्त माझा मूळ मुद्दा माझा असा आहे की मुलांना शिकवण्यापेक्षा मुलांना ट्रेन करण्यापेक्षा ते पहिले पालकांनाच ट्रेन करणं आवश्यक आहे असं मला वाटते. कारण मी अनेक लोक पाहिले. आता मी माझ्या स्वतःच्या घराचा अनुभव सांगतो, माझा अनुभव सांगतो. मी आता ज्येष्ठ नागरिकही झालो कुठे. माझे जे अनुभव आहेत माझ्या आईवडिलांनी जे माझ्यावर संस्कार केलेले आहेत किंवा जे मला शिकवलेलं आहे ते मी आज जर माझ्या नातीला जर शिकवायचा प्रयत्न करतो किंवा सांगायचा प्रयत्न करतो तर माझ्या मुलाला मी सोडलेला ते कन्सेप्ट पटत नाही की जेव्हा माझ्या नातीवर तो ते विचार त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. अगदी. तर माझ्या मुलाला सोडायला पटत नाही. त्याचं कारण असं आहे म्हणजे एक तर तुम्ही भाषा आधुनिक टर्मिनॉलॉजीमध्ये दाखवायला लागते आणि त्याचं रिझन आउट करायला. उदाहरण देतो. समजा ते लहान मुली तुमच्या घरावर हे पसारा करते दिवसभर. तुम्ही वडील आले तुम्ही बघता काय पसारा केला आहे बरोबर आहे. पण ॲक्च्युली सगळे सायंटिस्ट जे मुलांवर ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या घरामध्ये पसारा नाही केला जात ते घर सगळ्यात जास्त धोकादायक मुलासाठी.
बघा लक्षात घ्या काय. बरोबर. मग का धोकादायक आहे ते सगळ्यात जास्त? जर तुमचं घर टापटीप असेल आणि घरात मूल आहे तुमच्या, याचा अर्थ असा त्या मुलाला खेळायला बागडायला त्याचं काम करायला तुम्ही एक्सपोजच करू देत नाही का स्वतः. तो एक विषय आहे. किंवा त्याला स्वतःच्या पद्धतीनं खेळायला बागडायला जागा मिळत नाही. एक्झॅक्टली. किंवा मग त्याला म्हणू शकतो आपण की एखाद्या वेळेस म्हणजे कल्पना, त्याला आपण असं फ्रेम मध्ये दाबून ठेवलं पाहू. म्हणजे तुम्ही कल्पना करा, तुम्ही एक जिवंत व्यक्ती आहात, तुम्ही मोठे आहात. तुम्हाला जर मी सांगितलं की दिवसभर फक्त शांती इथं बसायचं, बाकी काहीच करायचं नाही, त्रास होईल तुम्हाला. हो बिलकुल. ते मूल जे आहे ते मूल वेगळ्या गोष्टी करणार, कारण त्याचं ते काम आहे, त्याचं काम त्याच्यातनंच ते लर्न करणार आहे. बरोबर आहे. आता नेमकं आपल्याकडे उलट होतं. आता एकच उदाहरण दिलं, अगोदर माझ्या घरातलं उदाहरण. माझ्या मुलाने काय केली, बॅग घेतली, आता मिसेस पर्स घेतली, ती घेतली अशी जरा म्हणजे ठेवली होती तिने, ती उचलली तिने लांब फेकली. बरोबर आहे. मग मी त्याला म्हणलं आधी ती पर्स फेकली ती घरामध्ये घेऊन गेली. तर तो गेला, ती पर्स उचलली तिथली, माझ्याकडे बघितलं, परत लांब फेकली. मग आता मला हे कळलं की याला नेमकं कसं ट्रीट करायचं. मग मी ती पर्स घेऊन घरात आणून ठेवलं, एवढंच म्हणलं की बाबा ही पर्स फेकणं बरोबर नाही, खराब होऊ शकते वगैरे असं म्हणून थांब. माझ्या मनात तो प्रश्न होता. त्या विषयाची जी तज्ज्ञ होत्या लहान मुलांच्या, युनोमधनं वगैरे त्यांनी फेलोशिप घेऊन काम केलेलं आहे, त्यांच्याकडे गेलो, त्यांना हे सगळ्या इन्सिडेंट सांगितलं. तर त्यांनी मला सांगितलं की अभिनू जे केलं ते योग्य केलं. मी म्हटलं कसं काय योग्य केलं? तर त्या म्हणल्या कोणतंही मूल जगात जेव्हा येतं तेव्हा ते मूल हे जग त्याला काहीच माहीत नसतं, तर त्याला ते शिकतं. कसं शिकतं? तर ते कृती करून शिकतं. बरोबर आहे. ते ॲक्शन करतं, काहीतरी कृती करतं आणि मग ते त्यातनं लर्न करतं. अभिनूने पर्स उचलली आणि लांब फेकली, तेव्हा त्याला हे बघायचं की बाबा अशी पर्स मी उचलली आणि लांब फेकली तर आपले पप्पा कसे बघतात, काय रिॲक्ट होतात. म्हणजे त्याचं लर्निंग सुरू झालंय. त्यांनी परत उचलली, पप्पाने सांगितलं फेकू नको, पण तरी मी लांब फेकल्यानंतर आता पप्पा काय करतायत, काय गोष्टी बोलतायत हे त्याला शिकायचंय, बघायचंय. त्यामुळे त्यांनी परत ती लांब फेकली. तर त्या म्हणल्या की हे जे फेकणं आहे ते आबिरचं शिकणं सुरू आहे. आता माझ्या पालकत्वाच्या दृष्टीने काय ते चुकीच्या गोष्टी करायला लागला, शिस्त नाही आला आणि मी त्याला काय एखादा धपाटा मारून, तर त्या म्हणल्या असं जर केलं तुम्ही पालक म्हणून तर त्याची लर्निंगची प्रोसेसच बंद होईल. कल्पना करा, जी आपल्यासाठी पालक म्हणून चूक आहे ती त्यासाठी लर्निंगची गोष्ट आहे. हे पालक म्हणून जर मला माहिती नसेल तर माझ्या मुलाचं किती नुकसान करणार आहे. बरोबर. अशा हजारो गोष्टी भरपूर. आणि आम्ही काढून इकडे चिपको तिकडे चिपको, इतके सुंदर चित्र काढते, इतकं सुंदर निकोल की कोणी म्हणणार नाही की ही पहिल्या वर्गातली पोरगी एवढं चांगलं करू शकते. हळूहळू तुम्ही सांगता त्या पद्धतीने माझे विचार बदलले तिच्या बाबतीत. बरोबर. आता मुलाचा फरक सांगतो, त्याला कशातच इंटरेस्ट नाही, ह्याच्या भांगडे करणार पसारा करणार नाही, काही नाही. मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा मग कार्टूनच्या याच्यावर कार्टून, या 2-3 गोष्टीच्या पलीकडे तो काही करते. ती त्याला किती म्हणजे चाल बाहेर तू संध्याकाळी तो खेळायला येणार नाही, जीव काढेल वगैरे, आदोगातला फरक समजायला. करेक्ट. पण ती इतकी ॲक्टिव्ह आहे की तिच्या प्रत्येक गोष्टीचं आश्चर्य. डायनिंग टेबल तयार करेल, माचीच्या डब्याचं डायनिंग टेबल तयार करतो, आणि नाही तर मग ते करेल त्याच्यातूनच त्या ॲक्टिव्हिटी आपण हे म्हणतो काय आपल्या ड्रेसिंग टेबल वगैरे असं ते असं स्वतःच्या हाताने काही ना काही बनवत राहतं. दुसरं एक फक्त चांगलं असतं सगळे लहान, या मुलांना पण लहान समजतं. म्हणजे लहान आहे, काय कळत नाही. तर जगातले सगळे तज्ज्ञ जे आहेत लहान मुलांमध्ये, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतंही मूल जरी ते लहान असलं तरी ते लहान समजू नका. ते पूर्ण व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आता मी तुमच्याशी जसं बोलतो, रिस्पेक्टिव्हली बोलतो, नमस्कार करतो भेटल्यानंतर, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुलाला सुद्धा मोठ्या माणसासारखं ट्रीट करा. लक्षात घ्या ना, कारण ते पूर्ण व्यक्तिमत्व आहे. तेव्हा तुम्ही असं समजू नका की छोट्या त्याला काही कळत नाही. त्याच्याशी सुद्धा बोलताना वागताना त्याची परवानगी घ्या. त्याच्याशी बोलताना हे घेऊ करू का, आपण करायचं आहे का, चल हे कर, असं नाही. कारण जसं तुम्ही त्याला ट्रीट करा तसंच ट्रीट ते इतरांना करतं आणि त्याला त्याच्यातनं ते शिकतं की बाबा कसं ट्रीट करायला पाहिजे आपण. एखाद्या लोकशाही अधिकार आपण
हिसकावून घ्यायला नाही पाहिजे, आपण दुसऱ्याची परवानगी घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याच्याशी कसं वागता, तर त्या सगळ्या जगभरातल्या लोकांचं म्हणणं आहे की पूर्ण व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्याला लहान समजू नका. आपण त्याला लहान समजतो, ती आपली चूक आहे. म्हणजे मग तुमचा सांगायचा अर्थ असा आहे, आपल्या आपल्या लोकभाषेत आपण म्हणतो, प्रत्येकजण शब्द वापरतो लोकभाषेत, की त्याला वळण, आपण हा विषय तो आई वडिलांनी वळणच लावलं नाही, आई वडील मग हा जो एक एक वळण लावायचा जे एक एक कन्सेप्ट असतो, तर तो सांगतो तुम्हाला, छेद देण्यासारखा प्रकार वाटत नाही. नाही. पहिली गोष्ट, कोणतेही मूल मारहाणीमधलं, धमकावण्यामधलं, मारण्यामधलं कधी शिकत नाही. हा, हे तर बरोबर आहे, म्हणजे कधी शिकणार नाही. नंबर 2, त्याचा तोटा असा होतो, जेव्हा तुम्ही मुलांना मारहाण करता तेव्हा मुलाचा जो ब्रेन आहे, तो ब्रेन, त्या ब्रेनचं ट्रेनिंग असं आहे की त्याला जिथे सुरक्षित वाटतं तिथे ते धावतं. बरोबर, त्याला संकट जर दिसलं, कुत्रा दिसला, तर पटकन ते आई पप्पांकडे पडेल. बरोबर आहे. आणि त्याचं ब्रेन त्याला तसं शिकवतं. आता कल्पना करा, आई वडील त्याला मारत असते, तर त्या मुलाचं काय होत असतं, त्याचे ब्रेनचे सिग्नल सगळे चुकीचे होतात. अरे मला जिथे सुरक्षितता आहे तेच माणूस मला मारहाण करायला लागला. तो पूर्ण ब्रेनमध्ये ते डिस्टर्ब होऊन जातं आणि तिथनं त्याच्या डिसऑर्डरची सुरुवात होते. 1. नंबर 2, तुम्ही एखाद्या मुलाचं चुकलं असेल, आता मी पहिले तुम्हाला काय सांगितलं की जी तुमच्या दृष्टीने चूक आहे ती मुळात चूक नाही. पहिले तुमचं आकलन बदलायला लागलं, ती चूकच नाही आहे, ते उलट एक्सप्लोर करते. म्हणजे त्याच्या गोष्टींकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह तुमचा वेगळा पाहिजे. नंबर 2, पण चुका काही केल्या समजत नाही, खरोखर चूक येते केली त्याने, एखाद्या मुलाला मारलं, एखाद्याचं काहीतरी हिसकून घेतलं, अशा वेळेस त्याला शांतपणे सांगणं, त्याच्याशी संवाद साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. तो संवाद किमान 7 वेळेस साधायला लागतो, म्हणजे 7 दिवस. 7व्या दिवशी 8व्या दिवशी पोरगं ते ॲक्सेप्ट करेल, कारण कोणतंही ब्रेन जे ते किमान 7 दिवस घेतं लहान मुलांचं. म्हणजे तुम्ही सांगितलं हे करायचं नसतं बेटा, 1दा 2दा 3दा असं 7 वेळेस सांगायला. 7व्या 8व्या दिवशी ते म्हणजे हा हे करायचं नाही. आता माझं उदाहरण देतो तुम्हाला. माझा मुलगा मला कधी असं चापट मारायचं, हे मारायचं, तर मी म्हटलं याला तर आपण रागवायचं नाही, पण याला हे थांबवायचं कसं. मला त्या मॅडमनी सांगितलं, मी त्यांना हे विचारलं की कसं करायचं, तर मी त्या म्हटल्या काही नाही, एवढंच बोला की अबीर आहे ना कधीच मारत नाही कोणाला, आज चुकून मारलं त्यांनी. लक्षात घ्या, अबीर चांगलाच आहे, फक्त आज ते त्यांनी व्यवहार जो केला ना तेवढाच चुकीचा आहे. आपल्याला अबीरला डॅमेज नाही करायचं, अबीरच्या तेवढ्या व्यवहारालाच फक्त डॅमेज करायचं. इतक्या बारीक गोष्टी जेव्हा मला लक्षात यायला लागल्या तेव्हा मी भरपूर वाचायला सुरुवात केली आणि खूप गोष्टी लक्षात आल्या. मग आपल्या लक्षात आलं, मी विद्यार्थी प्राध्यापक, माझ्याकडे एवढी 15-20 हजार पुस्तकं आहे, एवढं मी लोकांना ज्ञान देतो, म्हणून लहान मुलांच्या डेव्हलपमेंटबद्दल मलाच माहिती नाही. त्याच्यानंतर मी सुरुवात केली. आता माझी जर ही अवस्था असेल तर मग बाकी पालकांचं काय होतं सर. आणि आपण दोष देतो, पोरं सगळे अक्षरशः शाळा पालक, खरं सांगतो मला मुलं खूप प्युअर असतात. बिघडणं जे आहे ना ते आपण घडवलेले ते तर काय मातीचा गोळा, त्याला आकार देणं अशा हिशोबाने आहे ते विषय. त्याला त्याच्यावर आता हे एकच विषय मी सांगितला, अशा अनेक विषय आहेत आपल्या डोक्यामध्ये. रिसर्च नाही. म्हणजे समजा या बुलढाणा जिल्ह्यासाठी काहीतरी पॉलिसी बनवायची, काय रिसर्च आहे, किती कन्झम्पशन आहे, किती लोक आहे, किती काय आहे, किती केलं पाहिजे, किती बजेट ठेवलं, रिसर्चच नाही आहे. जर रिसर्चच नसेल तर तुम्ही पॉलिसी कशा डिझाईन करणार नाही. इथे सगळं 60-70च्या दशकात जे होतं का आकडेवारी त्याच्यावर सगळं बांधकाम, ओरिजिनल रिसर्च नाही. बाकीचे जेवढे चांगले देश आहेत, अमेरिका असेल, चायना असेल, या सगळ्यामध्ये रिसर्च अपडेट. कोणती पॉलिसी बनवायची असेल, किती कसं काय सगळं एस्टिमेट करायचं. आपल्याकडे तेच नाही. आपल्याकडचं ॲडमिनिस्ट्रेशन, आपल्याकडची राजकीय पुढारी, या दोघांचाही त्या बाबतीत अभ्यास नाही. आणि त्यामुळे होते असं की जे काही आणलं ते फेल जातं आपल्याला. कसं याच्यामध्ये तर सोडूनच द्या, कारण तो विषय, ते क्षेत्र इतकं वेगळं क्षेत्र आहे की ते लोक फक्त अगदी 5-5 वर्ष कुठून निवडून आल्यानंतर निघून जातात, त्यांना तेही कळत नाही. ते वेगळ्याच जगात जगत असतात, वेगळ्याच तंत्रीत राहतात. आणि दुसरी गोष्ट कशी ठरलेली आहे, आपल्या देशाची जी राजकीय परिस्थिती जी आहे असं
एखाद्या वेळेस माझा शब्द असा वाटेल तुम्हाला की मी जनतेच्या नागरिकांच्या फंडामेंटल राईटच्या विरोधात बोलून राहिला असंही वाटेल तुम्हाला. पण एक उदाहरण म्हणून फक्त एक उदाहरण सांगतो की इंग्रज जेव्हा देश सोडून जात होते तर ते इंग्रज काळामध्ये काही निवडणुका झालेल्या आपल्या देशामध्ये. तर त्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय केलेलं होतं की एक विशिष्ट लोकांनाच मतदानाचा अधिकार होता आणि कॅटेगरी ठरवली होती त्यांनी की यांनीच मतदान करावं. महिलांना तर नव्हतंच. ते बाबासाहेबांनी जेव्हा पहिली घटना निर्माण केली तेव्हा महिलांना मताचा अधिकार मिळाला, तो वेगळा विषय. परंतु माणसांमध्ये पुरुषांमध्ये सुद्धा एक विशिष्ट वय आणि विशिष्ट कॅटेगरी असे लोक मतदान करायचे. तर त्याच्यामागे आता मी त्यांची बाजू नाही घेत, पण त्याच्यामागे कन्सेप्ट होतं त्यांचं की मग अशाच लोकांनी मतदान करायला पाहिजे की जे योग्य लोक निवडून पडतील संसदेमध्ये. आणि आज तशी परिस्थिती नाही आहे. आज 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार आहे. त्याला अक्कलदाढा 40 वर्षापर्यंत येत नाही. तोपर्यंत तो त्याला जसं नाचवलं आपण किंवा जशा भावना भडकवल्या तशा भावनेच्या भरात ते मतदान करतात. आणि आजच्या राजकारणी लोकांनी एवढंच बघायचं, तुम्ही जे म्हणता हा विषय माझ्यासाठी पण आज रोजी अगदी ताजा आणि नवीन आहे. जे 2-3 मुद्दे तुम्ही मला सांगितले, हा विषय माझ्यासाठी म्हणजे टोटल नवीन आहे. म्हणजे माझा स्वतःचा स्वभाव, माझ्या आईवडिलांनी मला जी शिस्त लावली, माझ्या आईवडिलांचा जो धाक, हे जे माझ्यावर होतं समजा, असं मी त्याच पद्धतीनं किंवा थोडंसं त्याच्यात मोल्ड करून मुलांवर संस्कार कसे होतील हा प्रयत्न करतो. तुमचे 2-4 गोष्टी ज्या मला तुम्ही सांगितल्या याच्यामुळे माझी टोटल जी थेअरी होती माझ्या डोक्यातली ती टोटल चेंज झाली असं समजून घ्या. मी तुमची तारीफ नाही करून राहिला की 10 वर्षानंतर जनगणना झाली पाहिजे. आणि 1931 मध्ये जातीगत जनगणना झाली. आता 1920 म्हणजे 2031 येऊन राहिली, या 100 वर्ष येऊन राहिले. तुम्ही जे पॉलिसी मॅटरचा जो विषय घेतला तो इतका योग्य आहे, कारण बाकीच्या देशामध्ये ते आहे म्हणजे आहेच. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. मी विद्यापीठातल्या मुलांना असाइनमेंट असतात, डेझर्टेशन. मी त्यांना काय म्हटलं, ते काय करायला लागले, कॉपी पेस्ट करून आणायला लागले. याचं त्याचं कॉपी पेस्ट. म्हटलं विषय मी देतो तुम्हाला, तुम्ही कॉपी पेस्ट करायचं. मी विषय देतो त्याच्यावर अभ्यास करायचा. पण त्यांना असे विषय दिले की ते कोणीच अभ्यास केलेला नव्हता. अभ्यास करायला एकच विषय सांगतो, लातूर शहरात पानपट्ट्यांवरती अभ्यास करायचा की आपल्या लातूर शहरात किती पानपट्ट्या आहेत, चुना, तंबाखू, कात या सगळ्यांचं मिळून किती खर्च होतो एका व्यक्तीचा आणि वर्षभराचं त्याचं एकूण बजेट काय. 350 कोटी रुपये उलाढाल एक त्या लातूर शहरात पान आणि तंबाखूवर लोक खाऊन थुकून देतात वर्षाचे. म्हणजे 5000 पानपट्ट्या आहेत. अच्छा, बरोबर आहे. 5000 पानपट्ट्या आहेत. तंबाखू खूप खातात. जवळजवळ 3-3.5 लाख कोटी रुपयाचा उलाढाल आहे वर्षाची. आता मला सांगा, 3-3.5 लाख. 3-3.5 लाख कोटी. 300 कोटीची, 350 कोटीची उलाढाल आहे. 350 कोटीची. या 350 कोटीमधनं एकही रुपया टॅक्स मिळत नाही. बरोबर. आता असे उद्योग मी तुम्हाला किमान 50 काढून दाखवतो. मला सांगा, ज्या नगरपालिकेकडे आज कर्मचाऱ्याला द्यायला पगाराला नाही, त्याचं एकूण बजेट किती आहे, 300 करोड आहे. आणि एक धंदा 300 कोटीची उलाढाल करतो. असे तुम्हाला मी 50 दाखवतो. एवढा अनागोंडी आपल्या समाजामध्ये. नीट लिस्टिंग नाही, नीट प्रोफेशनली टॅक्स कलेक्शन नाही, तो जमा झालेला टॅक्स योग्य पद्धतीने खर्च करण्याची यंत्रणा पण नाही. ते पण नाही, मान्य नाही. नाही, तुम्हाला सांगू का, तुम्हाला परीक्षा हे शाळा जे केजरीवालनी केलं ना, शाळा फ्री, लाईट बिल फ्री, खरंच देत आहे. अगदी बरोबर. कोणाला शाळेचा खर्च नाही. अगदी बरोबर. मुलांची शिक्षणापर्यंत सगळं. पण हे कधी मी सांगू तुम्हाला, हे होईल तेव्हा लोक जेव्हा जागृत. बरोबर. लोकांनी प्रायोरिटी दाखवली. राजकारण तुम्ही म्हणले ते बरोबर आहे, ही स्थिती आहे आत्ताची. पण लोक जर जागृत झाले आणि विचारायला लागले प्रश्न, तरच काहीतरी बदल होऊ शकतो. आणि तो शेवटचा आपल्या हातातला तोच एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या तोच आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझा जो स्वतःचा अनुभव आहे, मी राजकारणी तो वेगळा भाग आहे, माझा पक्ष आहे तोही वेगळा भाग आहे. पण माझा पिंड जो आहे की तो समाजसेवेचा पिंड आहे माझा पहिल्यापासून. मी तुम्हाला माझं एक उदाहरण देतो. मी आपल्या ओबीसी, एससी, BNT वगैरे सगळी जी मंडळी आहे यांना मी वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष सांगतो, खेड्यापाड्यातून सगळ्यांना सांगतो की बाबा शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा जातीचा दाखला काढू नका, उत्पन्न दाखला काढू नका.
शाळा सुरू व्हायच्या अगोदर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमचे दाखले बिकले सगळे काढून तुम्ही तयार ठेवत जा, असं मी सांगतो लोकांना. मी करतो ते, मी तसं वागतो. लोक नाही काढत हो. लोक काय करतात माहिती आहे का, जेव्हा शाळा सुरू होते आणि जेव्हा त्यांना मागणी होते तेव्हा मग ते तिथे गर्दी करतात आणि तिथे गर्दी केल्यानंतर ते लोक यांना लुटतात, अक्षरशः लुटतात. साधं नियोजन नाही. आणि हा जो साधा छटाकवर विषय सांगितला तुम्हाला मी अगदी ही परिस्थिती तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी देश पातळीपर्यंत आहे. ते नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे. आमचे उदाहरण देतो तुम्हाला मी, आमच्या बाळासाहेब ठाकरेंची भाषणातून सांगायचे की आपल्या देशामध्ये दुष्काळ वेळोवेळी दुष्काळ पडतो, काही वर्षांनी पडतो, दर 4 वर्षांनी पडतो किंवा, परंतु परिस्थिती अशी आहे म्हणजे की आपल्या देशात जो दुष्काळ आहे या दुष्काळापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की राजकीय लोकांच्या डोक्यात आखलेला दुष्काळ पडले, हे शब्द वापरले. आता हा सोशल मुद्दा आहे. ते राजकारणावर येऊन बोलतात तो वेगळा भाग आहे, पण हा सोशल टच आहे बाळासाहेबांच्या बोलण्याचा की आपल्या डोक्यामध्ये आखलेला दुष्काळ पडलेला आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस या गोष्टी फेटावं लागतात. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय आहे की लोक इतका कठीण विषय हा की आता 10 लोक जर बसलो आहे, आता योगासन तुम्ही माझ्यावर आले आणि मी तुमचे कन्सेप्ट एका मिनिटात समजू शकलो आणि स्वीकारू शकलो आणि थोडेसे आपण त्या मताचे आहे म्हणून आपल्या एकमेकांचं संभाषण जुळून राहिलेले किंवा तार जुळून राहिलेले. तर तुम्ही समजा माझ्या व्यक्तिगत एखादा असा वेगळ्या याच्यात राहणार किंवा वेगळ्या त्याच्याबरोबर जर गेले तर त्याच्यासमोर तुम्ही कधी डोकं आपण सांगितलं तरी ते डोक्यात लाईट पडणार नाही की हे प्राध्यापक साहेब काय समजून राहिले सर आपल्याला काय नाही पडणार. तर परिस्थिती विचित्र आहे आणि समाजात आहे. समाज जातीमध्ये परिस्थिती विचित्र आहे. 10 लोक जर घेतले, 10 लोक एकाच जातीचे घेतले 10 लोक, तर ते 10 लोकांमधून कमीत कमी 5 सूर वेगळे निघते. 5 सूर तर 100% वेगळे निघते. एखाद्या 7ही निघू शकतात ते वेगळे. तर आणि कसं यांना आता हा जो विषय तुमचा खूप म्हणजे मी तर म्हणतो की मी तर हे म्हणेन की ज्याला नेशन बिल्डअप करायचा विषय तुमचा हा सोपा विषय नाही आहे. नेशन हे रस्ते आणि हायवे आणि अमुक वगैरे हा फिजिकल आहे सगळे. बरोबर. म्हणजे हा जो पसारा आहे तो फिजिकल आहे. तुम्हाला माणूस घडवायचा आहे, देशातला माणूस. आणि तो एक माणूस जसा घडल तसं तो त्याचं घर घडल, घराच्या नंतर शहराच्या नंतर तालुका, तर राज्यानंतर देश घडल आपला. आता ह्या लेवलला पोहोचेपर्यंत तर बाबा काय परिस्थिती होईल देशाची मला म्हणजे अंगावर काटा येतो. बरं हा विचार जर केला तर अंगावर काटा येतो माणसाची की हे केव्हा होईल आणि हे जेव्हा होईल त्या दिवशी खरोखर आपल्याला आपण म्हणजे त्याला आपण हे म्हणू की आपण जगाची काय पहिली अर्थव्यवस्था वगैरे या गोष्टी बोलण्याच्या 5 ट्रिलियनची 9 ट्रिलियनची आणि विकसित देश. एक मतदार तिरुवनंतपुरम मला वाटतं केरळमध्ये सगळ्यात जास्त एज्युकेटेड होईल. खासदार कोण आहे तुम्ही? शशी थरूर, जो युनोचा उपाध्याय आणि एकदम इंटेलेक्च्युअल. एकदम म्हणजे जनता जशी तसा खासदार. बरोबर, अगदी बरोबर. तिथं जात पात धर्म काहीच नाही. कोण आहे ते पहा. अगदी बरोबर. जो खरंच काहीतरी देशाचं नेतृत्व करू शकेल. म्हणून मी जे उदाहरण दिलं तुम्हाला मी त्यासाठी इंग्रज काळात जे उदाहरण दिलं की कोणी कोणाला निवडायचं, जेव्हा निवडणारे लोक कसे पाहिजे, त्यांना त्यांचा खासदार आमदार कसा पाहिजे ही अक्कल निवडणाऱ्यांना पाहिजे, ही जे मतदान करतात. आम्ही काय विचार करतो, मी विचार असं करतो की आपण बिया फेकत राहूया. हो नाही, मी लातूरमध्ये आम्ही एक रोपटं लावलं. आमच्या असं लक्षात आलं की 1 कोटी रुपयाची पुस्तकाची उलाढाल झाली. वैचारिक पुस्तकं जी म्हणजे खरं आम्हाला सगळे लोक म्हणायचे चालत नाही हो, कोणी वाचत नाही, क्लासेसचं शहर आहे, मार्केटचं शहर आहे, हे पैसे कमवायचे हो, एकाचे 2 कसे करायचे असा विचार करणारं शहर आहे, इथे काही तुमचे चालणार नाही वगैरे. आणि म्हणजे ठीक आहे, लोक येऊन तर बसतील, हातात चालतील तर घरी पुस्तकं. 1 कोटीची जवळजवळ उलाढाल केली त्यांनी 2 वर्षात. मला हे म्हणायचं आहे की आपल्याला दाणे फेकायला लागतील, बिया फेकत राहायला. दुसरा पर्यायच नाही, दुसरा मार्गच मार्ग बोलले की मग कुठेही जायचं खिशात काही आपले असले ते फेकून द्यायचे, ते पहाडावर फेकू असं दगडावर फेकू, जे उगायचे ते उगतील लोक. हा दुसरा मार्गच नाही. आणि हा जे मार्ग आहे फक्त कसं आहे, आपल्या विचाराची चळवळ आपण पेरत राहायची. ज्या दिवशी सगळे तसे होतील तो सुदीन आपल्यासाठी असंच म्हणायची वेळ. आणि आपण
काहीच कृती नाही केली हा. तर मग आपल्या बोलण्याचा तरी काय अधिकार आहे? हा अगदी बरोबर. म्हणजे आपण जर नुसतंच असं बसून राहिलो आणि काहीच होत नाही मग तर मग म्हणजे एका अर्थाने आपण काय म्हणतो पण वाचनाची निर्माण होणं होणं गरजेचं हे फार आवश्यक आहे. ते बेसिक आहे सगळं. हा, कारण कसं म्हणजे पुस्तकं लिटरेचर खूप आहे, खूप आपल्या देशामध्ये एवढं आहे की लिमिटच्या बाहेर. तरी कधीतरी त्या मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे, त्यांनी वाचलं पाहिजे. काहीतरी 4-2 पुस्तकं तरी कमी महत्त्वाची वाचली पाहिजे. आता तुम्हाला मी गंमत सांगतो. आणि हा आता बऱ्याच वेळेस हा विषय येतो. आता सोशल ॲक्टिव्हिटीज करताना एक विषय आहे. एक आपण एखाद्याला विचारलं की पर्टिक्युलर माळी समाजाचाच माणूस, पर्टिक्युलर आता आम्ही माळी समाज, तर पर्टिक्युलर माळी समाजाच्या माणसाला जर विचारलं की कारण मग तुमच्याकडे शेतकऱ्याचा असूळ आहे का, तो त्याला नावच माहीत नाही आहे की शेतकऱ्याचा असूळ काय आहे, गुलामगिरी काय आहे, हे त्याला माहीतच नाही आहे. आणि पुन्हा कसं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की मग त्याला जोपर्यंत जाणीव होती तोवर पेटूनच उठत. आणि आमची परिस्थिती अशी झालेली, आजची परिस्थिती अशी आहे किंवा अशी करून ठेवलेली आहे की तुम्हाला जाणीव झाल्यानंतरही, जाणीव जरी झाली तुम्हाला की तुम्ही गुलामगिरी जगून राहिलेली, शेतकऱ्याचा असूळ तुम्ही वाचलेला आहे, गुलामगिरी वाचलेली आहे, हे जरी झालं तरीही तुम्ही सहजासहजी हिंमत करत नाही असं पुढं पाऊल टाकायचं. तुम्ही विचार काय करता, आता तुम्ही हा साधा एका वाक्यात तुम्ही असं सांगितलं की आपल्याला बिया फेकायचं आहे, हे साधं वाक्य सांगितलं. आणि ही गोष्ट अगदी फंडामेंटली सांगितली तुम्ही, याच्याबद्दल वादच नाही आहे. पण तो वाचलेला माणूस सुद्धा पुढे गेल्यानंतर 2 लोकांमध्ये हा विषय मांडतो का? एक्झॅक्ट नाही. माझं तर असं मत आहे, मी सांगतो सध्या लेखीची. आता मी तुमच्याशी येऊन बोललो, गप्पा केल्या, तर हे जे आपला संवाद झाला आहे या संवादातनं अनेक गोष्टी तुमच्या माझ्या आजूबाजूच्या आपोआप म्हणजे एक सर्कल इफेक्ट नावाची थेरी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी मांडत राहा, सलूनमध्ये गेलात बोलत राहा चांगल्या गोष्टीवर, चुकीच्या गोष्टी कुठून शिकता तुम्ही, तिथूनच याच वातावरणात शिकता ना. मग तुम्ही जरा अपोजिट करा ना, जरा चांगल्या गोष्टी करून बोलत राहा, अरे होतंय चांगलं, ह्या पण गोष्टी आहेत, हे बघा उदाहरण. हा सर्कल इफेक्ट काम करतो, म्हणजे माउथ पब्लिसिटी म्हणा सर्व. एक्झॅक्टली. चालू ठेवायचं, चालू ठेवायचं. आपले जे आहे, आपले जे विचार आहे ते बिया टाकण्याचे बोलायचे टाकत कुठे गेले महत्वाची. अगदी बरोबर. नाही वाटलं, मला खूप चांगलं वाटलं की मला भेटलो नाही, मी तुमचे विचार ऐकून की खूप आनंदही झाला. आणि म्हणजे प्राऊड वाटतंय मला या गोष्टीची की तुमच्यासारखी लोक हे करता येते. पण असे लोक कमी आहेत, कमी पडतात. आणि वातावरण अशी परिस्थिती आमच्या बुलढाण्यामधला विषय सांगतो म्हणून की बुलढाण्यामध्ये असे 7व्या 8व्या 9व्या वर्गातले मुलं कधी भांडणाने पाहिले आणि आमच्याविषयी. माझा जन्मच इथला आहे आणि कधी भांडणाने पाहिले. आज परिस्थिती इतकी बिघडलेली आहे की मुलं अगदी 7व्या 8व्या वर्गातले मुलं अगदी एक दिवस मी माझा उदाहरण देतो तुम्हाला. मी रविवारच्या दिवशी बाजारात गेलो, एका आलूच्या गाडीवर, त्या लोड गाडीवर आलू घेऊन आलो. तो पोरगा आलू घेऊन आला, त्याच्यासोबत एक छोटा पोरगा होता. त्याला एक फोन आला, माझ्या डोळ्यात मी ऐकून राहिलो सगळं कानाने. त्याला एक फोन आला आणि फोनचे अँड्रॉइड फोन केला, त्याच्या मित्राचा फोन केला, काहीतरी भांडण झाले. ह्या पोराने तोडून शब्द काय नाही, तो तुला आठवत नसेल तर जांबिया घेऊन येऊ का. हा त्याला फोनवर विचारते की चाकू जांबिया घेऊन येऊ का, झालं त्याची गंमत पाहू. इतकुसा पोरगा, मी दचकून गेलो त्याच्या तोंडातले शब्द ऐकल्यानंतर की हा इतकुसा पोरगा जांबिया घेऊन मारामारा करायला जातो काय. म्हणजे 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 काय संस्कार काय होऊन राहिले मुलांवर, काय परिस्थिती बरोबर. आणि मग आपण असा विषय जर कुठे घेतला की तर मग आता तुमच्याजवळ घेतला तर तुम्हाला तो विषय खटकेल किंवा इतकं मुलगा कसं असा शब्द वापरू शकतो. पण असा विषय जनरलमध्ये जर घेतला तर आपल्याला एका मिनिटात लोक चूक करतात. वयाचा आहे, जनरेशन गॅप आहे, तुमचा काळ थोडंच राहिला होता. म्हणजे लोक माझ्या बोलण्याला सिरियस नाही घेणार, माझ्या बोलण्याला बगल देतील की भाईजर काही सांगताय तुमच्यासारखा काळ राहिला. म्हणजे असं म्हणून लोक तो विषय टाळतात, त्याचं गांभीर्य टाळतात, त्याचं सिरियसनेस बाजूला ठेवतात. तर त्यांना तरी वाटत नाही की व्हायच्या अशी बोलली की व्हायचं नाही, कानानं ऐकलं बोलली नाही, हा विषय खरोखर गंभीर झाला असं नाही वाटणार त्यांना, ते आपल्याला टाळते. तर हा विषय चांगला आहे तुमचा. एक म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्ही. भाषण बऱ्याचशा पुस्तकांचं मी पण केलेलं आहे. तर वैयक्तिक अनुभव म्हणजे मला असं वाटतं किंवा की जसं आज थोडीशी टीका टिप्पणी एखाद्या पुस्तकाचं विश्लेषण करता किंवा 2 पुस्तकाचं विश्लेषण, एकाच व्यक्तिमत्वावर समजा 2 पुस्तकं लिहिलेली आहेत 2 लेखकांनी.
4 पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांनी एकाच व्यक्तिमत्व. हो. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, बाबासाहेब आंबेडकर घ्या. त्यांच्या त्या प्रत्येकांची काय असेल विषय मला माहिती. मी त्याचा तुलनात्मक जेव्हा विचार केला माझ्या वाचनामध्ये, तर तो प्रत्येकजण पाहताना त्याचा अँगल वेगळा वाटतो. म्हणजे तुम्ही वाचन संस्कृतीवर बोलले म्हणून मी माझ्या मनातील हा विषय मांडतोय तुमच्यासमोर की एखाद्याला स्वातंत्र्यवीर पाहताना तो जो लिहेल त्याच्यावर लिहेल तर त्याचा अँगल लिहिताना किंवा त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांना पाहताना वेगळा असतो. दुसरा एखादा लिहेल समजा तर तो लिहिताना त्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना पाहताना वेगळा असतो. याच्यामध्ये संभ्रम निर्माण, म्हणजे मी टीका नाही करून आलो करणंही नाही, कारण तो विषय नाही आहे टीका करायचा. पण याच्यामध्ये संभ्रम असा निर्माण होतो की एकाला स्वातंत्र्यवीर वेगळा दिसतो, स्वातंत्र्यवीर सावरकर दुसऱ्याला वेगळा दिसतो, तिसऱ्याला वेगळा दिसतो. तर याच्यात काय होते की याच्यामध्ये नेमके स्वातंत्र्यवीर सावरकर काय आहे? बरोबर प्रश्न तुमचा, आणि म्हणजे प्रश्नही बरोबर आहे, तुमचे निरीक्षणही बरोबर आहे. याच्यात म्हणून सुद्धा प्रत्येक माणूस